हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। मराठा आरक्षणासह विविध विषयांवरती चर्चा होणार असल्याची माहिती। भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। पुण्यातून शहांचा हल्लाबोल तर पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण जात असल्याचीही टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डजन शहांसोबत भाजपात। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावेत। पवारांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांचं शहांना प्रत्युत्तर। सत्तेत अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे बघावं। सरकारच्या 2 वर्षांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार नाही, छाती ठोकपणे सांगतो मुख्यमंत्री शिंदेंचं मवियाला प्रत्युत्तर। शहांनी काय टीका केली माहीत नाही, ते ऐकून प्रतिक्रिया देईन। अजितदादांचा अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, भाजप सरकार आल्यावर आरक्षण मिळतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं टीकास्त्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। आजची तारीख लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। ध्येय गाठण्यासाठी तह तर कधी सलगी करावी लागते। मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्रासोबत राहावं म्हणून हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत फडणवीसांचं भाष्य। काँग्रेस आमदार हिरामन खोसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामन खोसकरांवर क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मनोज जरांगे कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार याचंच प्लॅनिंग करतात। मनोज जरांगेंची राजकीय भूमिका घ्यावी, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत। शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस। धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद आश्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून आनंद दिघेंना अभिवादन। दिघे साहेबांच्या विचारांच्या दिशेनं मार्गक्रमण करत सरकार काम करतंय। मुख्यमंत्री शिंदेंकडून दिघेंना श्रद्धांजली। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं। आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। मुसळधार पावसामुळे रायगड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या सतर्कतेचा इशारा। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। सांगली कोल्हापूरला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा भाग खचला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।